A7 न्यूज मध्ये आपले स्वागत। महात्मा फुले वाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे, हिंगोली जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुणे येथील महात्मा फुले वाडा हा भाडेतत्वावर चालविण्यास द्यावा अशी मागणी समता परिषद या सामाजिक संघटनेने राज्यभर शासनाकडे केली आहे। हा वाडा देशाचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि देशाचा प्रत्येक नागरिक हा त्याचा वारस आहे। त्यामुळे महात्मा फुले हे काही कोण्या जातीपुरते मर्यादित नाही हे लक्षात घेऊन ही प्रक्रिया थांबवावी अशी मागणी शासनाकडे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मार्फत एका निवेदनाद्वारे जिजाऊ ब्रिगेडने केली आहे। शासन आणि पुरातत्व विभाग या वाड्याचे संगोपन करायला समर्थ आहेत, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अथवा संघटनेला असे अधिकार देण्यात येऊ नयेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। राज्य सरकारने या वाड्याची देखभाल करावी। जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी राज्यभरातून सांस्कृतिक कार्य मंत्रालयात देखील यासाठी पत्रे पाठवली आहेत। सद्यस्थितीत या वाड्यामध्ये कोणीही येऊ जाऊ शकतो, स्वच्छंदपणे या वाड्यात वावरू शकतो। महिला जयंती, पुण्यतिथी अशा विशेष दिवशी येऊन महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची स्तवने गातात, आपल्या भावना मुक्तपणे मांडतात। महिलांसाठी ते एक हक्काचे स्थान आहे, त्यामुळे महिलांच्या भावनांचा आदर ठेवून स्मारकाचे खाजगीकरण थांबविण्यात यावे, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। या निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष ज्योतिताई कोथळकर, जिल्हाध्यक्ष प्रियंका भोयर, जिल्हा सचिव संजीवनी पडोळे, सहसंघटक मनीषा कराळे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख कल्पना सोळंके, सहकोषाध्यक्ष मंगल वाघमारे, कार्याध्यक्ष सुरेखा जगताप, सहसचिव सारिका सोळंके आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली।